तो गाईज आपल्याला शयन आरतीचे तिकीट्स भेटलेले आहेत बुकिंग. तर 10:30 वाजता आरती आपण अटेंड करणार आहे आज. त्याच्या आधी आपण थोडंसं पेट पूजा स्ट्रीट फूड करून. उद्या सकाळ सकाळी तुमच्यासाठी खास टॉपिक, सरप्रायझिंग टॉपिक घेऊन येणार आहे मी 10 वाजता. आमचं असं झालंय की 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. उद्या तुम्हाला फुल स्टोरी सांगतो काय विषय झालता. त्याच्या आधी आता खाऊन मस्तपैकी शयन आरतीसाठी जाणार. हाय पगलूज. आता जांभळी देतोय बघा रे हो. मॅगी रिक्षा ड्रायव्हर. आता आम्ही चाललो आहोत शयन आरतीसाठी गेट नंबर 1 वरती. उज्जैनमध्ये शयन आरतीचं टायमिंग आहे रात्री 10:30 ते 11. आणि त्याच्यासाठी आपल्याला सेम डेला बुकिंग करायला लागतं 4 वाजता दुपारी. आणि जर संध्या आरती अटेंड करायची असेल तर त्याचं बुकिंग 12-1च्या दरम्यान करायला लागतं ऑनलाईनच पोर्टलवरती. शयन आरती की एंट्री कहाँ से मैडम? ठीक है थैंक यू. सो गाईज आम्ही आत्ता चाललोय शयन आरतीसाठी. तर बघू शकता इथे जी गर्दी दिसते तुम्हाला, ही लोकांनी बुकिंग केलं आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळं आहे. अंदाजे 600 लोक असतात शयन आरतीला सुद्धा भस्म आरतीसारखंच. आणि त्यामुळेच ही जी लाईन आहे ती आहे. आणि आपण सगळे नंबरला थांबलो आत्ता. बघू शकता समोर मंदिराचा गाभारा. आता इथं गॅलरीमध्ये सगळ्यांना बसवले आणि दर्शन घेऊ शकता तुम्ही. जय श्री महाकाल. आणि एकदम अशा भक्तिमय वातावरणात शयन आरती सुरू झालेली आहे. प्युअर डिवाईन एनर्जी जी असते ते इथं अनुभवायला मिळते. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येकानं एकतरी आरती अटेंड करावी, निदान भस्म आरती किंवा शयन आरती किंवा संध्या आरती. बघू शकताय तुम्ही आता डमरू वादन सुरू झालं आहे आरती सुरू झाल्यावर. आणि हे अजून जास्त याचा ध्वनी तीव्र होणार आणि खूप सारे वेगवेगळे प्रकारात ते डमरू वाजवतात तिथे. सगळं तुम्हाला बघायलाच भेटेल. तर गाईज कशी वाटली शयन आरती कमेंटमध्ये नक्की सांगा. आरती करून आम्ही आता बाहेर आलेलो आहे. हॅलो हॅलो घंटा रबडी. मस्तपैकी सगळे स्ट्रीट फूड एन्जॉय करत. बराच वेळ झाला आपण काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे आपण इथलं स्ट्रीट फूड ट्राय करणार सगळं. मैं कितना भी घूमूं. गुड मॉर्निंग. आणि पूजा झाल्यानंतर आपण आता रूमवर चाललोय. बाकी उद्या सकाळी दर्शनाला. यावेळी VIP प्रोटोकॉल मध्ये. ए बॉय
Where are we going? We are going Matka King. हाय. काय झालं? सकाळ सकाळी JCB. खूप गर्दी आहे आज उज्जैनमध्ये सॅटर्डेमुळं. सकाळची बस 8:30 वाजताच पूर्ण जाम आहे उज्जैन. कितना प्यार So guys, आम्ही आता परत एकदा प्रोटोकॉल दर्शनमध्ये चाललेलो आहे. परत एकदा महाकाल महाराजांचं दर्शन होईल का थोडंसं वेगळ्या पद्धतीनं VIP प्रोटोकॉलनुसार. भारत माता मंदिर काय, भारत माता मंदिर समोर जे दिसतंय आपल्याला ते आहे भारत माता मंदिर, जे एक्झॅक्टली साईडला आहे महाकाल मंदिराच्या. निळकंठ द्वारमधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला ते पहिल्यांदा लागतं. पण आहेच आम्ही VIP. आपण आता जात आहे मंदिराकडं, महाकाल लोक ऑफिसपासून. मंदिरमध्ये दर्शनासाठी चाललो आहे आम्ही आत्ता. हे माणूस आपल्याला असाईन होत असतो प्रोटोकॉलनुसार. हाय पब्लिक. जय महाकाल. आम्ही चाललेलो आहे तर VIP दर्शन लाईनमध्ये. नॉट लाईन, प्रोटोकॉल दर्शन वेगळं असतं, VIP वेगळं असतं, शीघ्र दर्शन म्हणतात त्याला. हे प्रोटोकॉल आहे, ह्याच्यामध्ये रेकमेंडेशन असेल आपल्याकडे तर आपण आपलं दर्शन फास्ट होऊ शकते इथं आल्यावर. How was your darshan, guys? एक साथ सभी का भैया फोटो. आणि गर्दीतला फरक इथे बघू शकता तुम्ही. काल एवढी गर्दी नव्हती पण आज एकदम फुल गर्दी आहे. सो जस्ट आत्ता आम्ही महाकालेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि इथं जे शेजारी जे काही मंदिर आहेत सगळे त्यांचं दर्शन केलं. बाबा दर्शन कसं झालं? दर्शन कसं झालं? VIP प्रकारे झालं. अरे निकेत पाटील यांचं खरंच खूप आभार. अरे भाई ये नहीं बोलना. अच्छा हुआ दर्शन? हां भारी झालं ना. माझा दर्शन मस्त झालेलं आहे. आज शनिवार आहे, तारीख 16 मे. गर्दी आहे, विकेंडमुळं गर्दी आहे खूप. दर्शनाला कमीत कमी 5 तास लागत आहेत आज दर्शनाला, नॉर्मल दर्शन असेल तर. अकॉर्डिंगली तरी मला वाटते मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा कमीच आहे आत्ता. जानेवारी टू मार्च जास्त पीक पिरियड आहे. आमचे दर्शन वगैरे सगळे झालेत तर आम्ही दर्शन वगैरे करून आता बाहेर जातो आहे इथून. बाकी आता काल भैरवनाथ, हरसिद्धी माता मंदिर वगैरे जे दर्शन्स आहेत ते घेणार सगळे आता. आपल्या समोर आहे ते अनादी कल्पेश्वर मंदिर आहे, जाऊन दर्शन घेऊ मस्त तिथे पण. मॅगी मसाला. हे आहे कॉरिडोर. अरे दर आता अरे इथं चालत येऊ शकतो आपण, काय टेन्शन नाही. पैसे अरे सवारी उतरो. उतरो हो गया ऑन रिकॉर्ड. अरे गुड कॅच गाइस. लेटेस्ट अपडेट
आत्ताच माझा रुमाल उडलेला. आता आम्ही निघालोय काल भैरव दर्शन करायला, तर आम्हाला उशीर झाला. त्याच्यानंतर थोडेसे लोकलचे दर्शन करून सीधा इंदौर. आम्ही आलेलो आहे आत्ता काल भैरवनाथ मंदिरात जवळ. पहले तो गन्ने का जूस, पहले पियेंगे गन्ने का जूस, बाद में देखेंगे सब. थांबो बाय, रुको रुको. जूस पिला दो गन्ने का, उसाचा रस. हावरी हावरी. गर्दी बघू शकताय, शनिवार आहे आणि आम्ही काल भैरवच्या इथे आहे. आता फुल गर्दी आहे, फुल. त्याच्यामुळं विकेंड्सला तर यायला नाही पाहिजे. आयडियली गर्दी जास्त आहे जरा, फुल गर्दी फुल. आता आला की संपला विषय. गरमी आहे 45 डिग्री, नुसता बाजून शेकून. बघा गर्दी, यात्रा भरल्या यात्रा. गर्दीचा विषय बघा काल भैरवमध्ये. हे लाईन आहे 12 वाजताचं ऊन आहे, कडक आहे एकदम फुल. कमीत कमी 3 ते 4 तास दर्शन, कमीत कमी. काल भैरवचे दर्शन करून आता आम्ही जात आहोत मंगलनाथ मंदिर. बघ इथून जाऊ कुठला श्लोक, हे इग्नोर इग्नोर इग्नोर. मंदिर परिसरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघू शकताय तुम्ही प्रदूषित नदी, सगळा घाण, ऑप्शन नाही खरं. तर इथं विषय असा आहे की पुराण कथांनुसार असं म्हटलं जातं की अंधकासूर नावाचा एक राक्षस, ज्याने भगवान शिवशंकरांसोबत युद्ध केलं होतं, त्यावेळी जेव्हा शंकर भगवान हे असं पूर्ण रागात होते, तेव्हा त्यांच्या एक युद्ध करताना त्यांच्या घामाचा जो थेंब आहे तो इथे पडून इथूनच मंगल ग्रहाची उत्पत्ती झाली होती, असं काय पुराण कथांमध्ये माहिती दिली. तर बघूया हे मंदिर जरा आपण फिरून. तर रिनोव्हेशन वगैरे काम सुरू आहे दिसतंय आपल्याला. इथं पण बऱ्यापैकी गर्दी आहे, किती वेळ लागते बघू आपण. आणि जनता दरबारचे सगळे सदस्य, खूप जास्त गर्दी आहे. का थांबलेत तर फुल शिकून निघत आहे. साठी आपण जवळ आलोय, लाईनमध्ये लोक, खूप सारी गर्दी आहे. फायनली ग्रहराज मंदिर, महामंगल जन्मस्थान दर्शन करून आपण निघालेलो आहे परत. आमचं दर्शन झालेलं आहे. महामंगल जन्मस्थान, मंगल ग्रह मंदिर, उज्जैन. अप्पू कांड. मंगलनाथ मंदिरमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे. साधारणतः आपल्याला 40 मिनटं लागली इथं दर्शन करताना, पण ठीक आहे, काय गरमी खूप आहे, पण आलोय म्हणल्यावर आना तो बनताय. नाच बसंती, बसंती नाच.
गाईज हे आहे इंदोरचं रेल्वे जंक्शन. जर कोणाला ट्रेननी प्रवास करायचा असेल तर उज्जैनपर्यंत येऊ शकता. इथून तुम्हाला ऑटो रिक्षा वगैरे भेटतील सगळीकडे फिरायला. आम्ही गाडी इथं पार्क केली होती आत्ता बाकीचे दर्शन करायला गेल्यावर. तर आता आम्ही इथून निघत आहे इंदोरसाठी. टिंग टिडिंग. ट्रॅफिक रूल फॉलो नॉर्थवाले लोक खरंच सरळ कचाळीत राहतात साऊथ इंडियापेक्षा किंवा आपल्या महाराष्ट्रापेक्षा. तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र मिडल मध्ये सगळीकडं साऊथ इंडियन जरा प्रॉपर फॉलो करतात. हां, म्हणजे गर्दी जरी असली तरी थोडक्यात म्हणजे काय असते व्यवस्थित मेंटेन करून असतात लोक. त्या रिक्षावाले कडून काही कशी हां, तो प्रॉब्लेम कधी अचानक वळेल सांगता येणार नाही. होय. रिक्षावाले लोकांपेक्षा रिक्षा जास्त आहेत. साऊथ इंडियन अचानक थांबला तर तिकडे कसं संपलं. चमन थाव चमन. तर असा काही अनुभव आहे उज्जैनला आल्यानंतर इकडचा MP मधला. चला आपल्याला काय आता जेव्हा सुधारतील तेव्हा सुधारतील. आपला जय महाराष्ट्र. आता वारीच. ऑलवेज बेटर. चलो. चांगल्या ठिकाणी जन्माला. नाईस टेम्परेचर बघा 48 डिग्री सेल्सिअस बाहेर. खतरनाक विषय आहे, खतरनाक. आता आम्ही उज्जैनमधून सिटीमध्ये थोडंसं बाहेर पडून लंचसाठी थांबलो आहे. शंख धाबा. जेवण करून मग निघणार. बेगम आपली चार्ज होती आहे. आता तुम्ही म्हणाले पुढचं टायर असं वेगळं का दिसते. आपण सध्या स्टेपनी लावलं त्याला कारण काल आपल्यासोबत झालं आहे शॉर्ट. काल आपला टायर फुटलेला उज्जैनमध्ये जेव्हा आपण आलो त्याच्यानंतर थोडंसं आपण केलं नसतं टायर फुटला गाडीचा. रोडचं कन्स्ट्रक्शन सुरू होते तिथे त्यामुळं इश्यू झाला. आता आपण लंच करणार आणि टायर बदलायला जाणार. त्याच्यानंतर आपण त्याचं ओंकारेश्वरला सी देन. अच्छा खाना देखिए. खाना कैसा है मैडम जी टेस्ट. इंडियाज क्लीनेस्ट सिटी इंदोरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही पोचलेलो आहे इंदोरमध्ये. इथं आपल्याला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. खूप मोठं जे फुटलं आहे ते बसवायचं आहे. आपण पहिलं तिकडं जाणार. आता नवीन टायर बसवून घेणार मस्त. त्याच्यानंतर मग बाकीचा प्लॅन. म्हणून राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आणि काय विषय झाला टायर फुटलेला काल जेव्हा उज्जैनमध्ये आलं तेव्हा. स्टेपनीवरती आम्ही सर्वाइव्ह केले कारण टायर कुठं अवेलेबल नव्हता. त्यानंतर आता इंदोरमध्ये आम्हाला आज सापडला आहे टायर एका ठिकाणी तर चेंज करायला आलो आहे. न्यू टायर इज रेडी. तीन वर्षाची वॉरंटी पण तो असा ॲक्सिडेंटल नसतो. टायर फिटिंग झालेलं आहे. गाडी रेडी आहे आपली नवीन. परत एकदा टू डोअर. तर मंडळी विषय कसा आहे इथं आल्यावर जाणवला. आम्ही गेला अर्धा पाऊण तास इंदोर शहरामध्ये फिरतोय गाडीतनं. ठीक आहे. रस्त्यावर कुठं कचरा दिसत नाही आहे. सिग्नलला गाडी थांबली तुम्ही 2-4 सेकंड लेट जरी झाला तरी पाठीमागून असं कोण हॉकिंग नाही काय नाही. सगळे सायलेंट आपलं व्यवस्थित. लाईक सिविक सेन्स नावाचा जो प्रकार आहे ना तो प्रॉपर इथं इंदोर शहरात बघायला भेटतोय. आता माहीत नाही आपल्या साईडला या गोष्टी यायला किती वेळ जाईल पण सगळ्यांनी मिळून जर असा काही प्रयत्न केला तर आपल्या इकडचा भाग पण म्हणजे असं नाही की अस्वच्छ वगैरे आपल्या इकडं पण आहे. पण काही गोष्टी ज्या आपण म्हणतो लॅक करतायत अजून पण ते सगळं होऊ शकते मेंटेन. आहे की नाही. क्या बोलते पब्लिक. बरोबर. येस. सेम सिविक सेन्सची सिविक सेन्स आहे पेपरला इकडं. आहे की नाही.
पॉल्युशन नाहीये, काही नाही. एक EY जस्ट 56 56 56 छप्पन आहे. आहे आम्ही 56 भोगला पण चाललोय. गिळायला. छप्पन भोगला पण जातोय. 56 इकडे बघून 56 भोगले गिळायला चाललो आम्ही मस्त. आल्यापासून आपलं तोच टॉपिक चालू आहे ना खरं गाडीत कधीपासून आहे तर. स्वच्छतेवर आता आपण हॉर्न वाजवायचा का नाही तो प्रश्न पडला. आपण नाही वाजवायचं. हाय बिल लागला कुठं. थोडंसं आपण पण इथे पाहू. म्हणजे आता कचरा पण नाही, टाकला ही तर गल्ली आहे. लोकं लावतात. नाही, ही इथं आता गल्ली आहे. हॉर्न वाजवता यायला पाहिजे होतं याने. ही गल्ली आहे, इथं पण घाण नाही आहे म्हणजे बघ सगळं फुल मेंटेन भारी आहे. राहायचं काम आहे इथंच. नको आपलं महाराष्ट्र भारी आहे. आपण नाही सगळ्यांनी इथं आता स्वतःपासून सुरुवात केलं तर सगळं इथं नाही. इम्प्लिमेंट होऊ शकते. थांबा, इथून येतं ना. हो गया बाबू बाबू हो गया. इथे सो गाईज आत्ता आम्ही आलेलो आहे इंदोरमध्ये. इंदोरच्या 56 दुकान इथे इथले सगळे फूड आयटम्स वगैरे जे काही फेमस आहेत ते ट्राय करायला. मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यानंतर बाकीचा पुढचा प्लॅन. पहिले पोटोबा मग विठोबा. मंचुरियन पोटॅटो स्प्रिंग रोल फूड आयटम काय सेकंड थर्ड आहे का नाही. अरे थर्ड नुसतं खादाड संघटना ऑन द रोल. ऑन द मिशन टू सर्च न्यू फूड आयटम्स. वैशी काय खाणार आता. हॉट डॉग कुत्रा बनवलंय हॉट डॉग. आपल्याला मिळालेला आहे आपला इंदोरचा हॉट डॉग उर्फ गरम कुत्रा. खा टेस्ट करत आहे गरम डॉग. मस्त आहे ना. इंदोरच्या तुळशीबागात आलेले आहे. मेला एकदम मस्त अरेंजमेंट आहे त्या 56 दुकानमध्ये. लेफ्ट साईडचा सगळ्या दुकान जे आहेत लेफ्ट साईडचे आपण सध्या जाऊन व्हिजिट करू आलो तिथले. तर राईट साईडला जरा चक्कर टाकू. असं आहे खाण्यापिण्याचं तर सगळं आहेच आहे. त्याच्या साईडला बाकीचे पण दुकान आहेत भरपूर सारे. मस्त आहे. या बघू. डोरा केक्स बाय 56 दुकान आवरलेला आहे आपल्या इथला विषय सगळा खाऊन पिऊन मस्त. गाईज तर 56 भोगला गिळून झाल्यानंतर आम्ही आता इंदोरला बाय बाय करत आहोत. बाय इंदोर. सी यू सून ओंकारेश्वर. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा. ओके रावा. तर मंडळी ओंकारेश्वर आपल्या इथनं सध्या इंदोरपासून 77 किलोमीटर डिस्टन्स दाखवते. म्हणजे आपल्याला 2.5 तास ड्राईव्ह करावे लागेल आता ओंकारेश्वरला पोचण्यासाठी. रात्रीचे 10 वाजता 10 नाही 9:30 वाजले. ट्रॅफिक तर आहे सध्या. इथून निघल्यावरच फास्ट जाता येणार. चलते रहो चलती का नाम गाडी. आता मंग्या बसला गाडी चालवायला. ड्रायव्हर बदलला हो. कसं असतंय एकाची जिरली की जरा दुसरा बॅकअपला असल्यावर बरं असतंय. दमान कारभारी. हे जरा इंदोरचं जास्त कौतुक झालं त्यामुळे आता असं सुरू आहे सगळं. खड्डे में खड्डा खड्डे में रस्ता. सो गाईस
वाजलेले आहेत आताचे किती 11:30 आणि पोचलेलो आहे आपण ओमकारेश्वरला. आता जाऊन मस्तपैकी रेस्ट करने का, फिर सुबह उठ के सुबह सुबह जल्दी से दर्शन करने जाने का, यही गोल है. चलो फिर दर्शनाला भेटू सकाळी. बाय बाय. पुढच्या जर्नीसाठी सबस्क्राईब करा.